नमस्कार, मी अंकिता. मी आता निघाले आहे माझ्या आजोळी म्हणजेच घरपण या गावी. कोल्हापूर शहरापासून 26 किलोमीटर अंतरावरती घरपण हे देखणे गाव वसलेले आहे. घरपण गावापासून पन्हाळा हे ठिकाण सुमारे 42 किलोमीटर अंतरावरती आहे. या गावामध्ये एकूण 390 कुटुंब राहतात. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा देखील आहे. सभोवताली गर्द हिरवी झाडे, पक्षी, आंबा, नारळ, सुपारी यांच्या बागा, देऊळ, पांडवकालीन विहिरी, नदी असं समृद्ध गाव म्हणजे घरपण. माझ्या आजोबांच्या घरी मोठ्याशा अंगणात आम्ही आमची गाडी पार्क केली. आजूबाजूला शेती, चाफा, मोगरा, जाईजुई, नारळ, सुपारी यांच्यासारख्या झाडांच्या गराड्यात हे घर आहे. गावाला शोभेल असाच पाटलांचा वाडा आहे. दरवाजावरचे सुंदर नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते. घरामध्ये साध्याच खोल्या आहेत. तसेच गच्चीतून शेतीचे सुंदर दर्शन आपल्याला पाहायला मिळते. जी लोक झाडं, फुलं आणि शेतीमध्ये रमतात ना, त्यांना ही जागा नक्कीच आवडणार. इथल्या गप्पांमध्ये बालपणीचा काळ आठवला. वेगवेगळ्या थाटणीच्या 6 खोल्या इथे आहेत. माझे आजोबा हे प्राचार्य होते. कुठेतरी कॉलेजमधून ते सध्या निवृत्त झाले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अव्याहतपणे या ठिकाणी पक्ष्यांची किलबिलाट आपल्याला ऐकू येते. लगेच आजूबाजूचा परिसर बघायला आम्ही निघालो. गावामध्ये प्राथमिक शाळा देखील आहे. गावामधील सर्व लोक सामंजस्याने आणि एकोप्याने राहतात. शेतीची सफारी करायला जातानाच आम्ही गावातील ग्रामदैवत असलेल्या मंदिरांचे दर्शन घेत घेत पुढे निघालो. सुरुवातीला आम्ही गणेश मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर ज्योतिबा आणि महादेव मंदिरांचे दर्शन घेऊन शेतीच्या सफारीसाठी निघालो. मंदिराचा परिसर देखील अतिशय सुंदर होता. या गावातील संपूर्ण शेती ही नदीच्या पाण्यावरतीच अवलंबून आहे. माझ्या सगळ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं प्रोफेशन
तसे शिक्षकच आहे. परंतु शिक्षणासोबतच त्यांना शेती, निसर्ग यांची खूप आवड आहे. येथे प्रामुख्याने ऊस, भात यांची पिके जास्त प्रमाणात घेतली जातात. इथल्या शेतीतून आंबा, फणस, नारळ, हळद अशी उत्पादने हे व्यवसायाच्या स्वरूपात घेत असतात. इथल्या बागेत फुलांची तर अनोखी दुनियाच आहे. हे निसर्गरम्य दृश्य पाहून खरंच डोळे अगदी मंत्रमुग्ध झाले होते. शेताकडे जाणारा रस्ता हा कच्चा रस्ता होता. तेथे 4 व्हीलर जाणे शक्यच नसल्यामुळे आम्ही मंदिराजवळच आमची गाडी पार्क केली आणि पायीच आम्ही निघालो. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे वाट थोडीशी ओलावली होती. चिखलाने माखलेल्या रस्त्यावरून जाण्याचा अनुभव खरंच खूप सुंदर होता. जिकडे बघेल तिकडे नुसती हिरवळ पाहायला मिळत होती. शेतामध्ये शेतीला लागणारे साहित्य ठेवण्यासाठी तेथे छोटी छोटी घरे होती. जनावरांना बांधण्याची व त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था तेथे केली होती. शेतीची सफारी हा एक जबरदस्त आणि मजेशीर अनुभव होता. आम्ही खूप मज्जा केली. अळूच्या वड्या करण्यासाठी आम्ही तेथील अळूची पाने देखील आणली होती. तसेच शेतामध्ये 3 ते 4 विहिरी देखील आहेत. शेतातून चालत असताना कधी आमची पावले झुळझुळ वाहणाऱ्या ओढ्याकडे वळाली हे आम्हाला समजलंच नाही. त्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्यामध्ये उतरण्याचा मोह मला काही आवरला नाही. त्यांच्या आजूबाजूला सगळीकडे शेती, पावसामुळे लालबुंद झालेला रस्ता, पक्ष्यांच्या शिळा असा एकूण माहोल तुम्हाला एका निसर्ग सुखाची अनुभव करून देतो. माझ्या आजोबांनी आम्हाला संपूर्ण शेताची माहिती सांगितली. त्या रम्य वातावरणामध्ये मी स्वतःला हरवून गेले होते. गावातील जास्तीत जास्त लोकांचा व्यवसाय हा शेतीच आहे. शेतीची सफर करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा घरी निघालो. तेथे तोपर्यंत मामींनी चुलीवरची भाकरी, कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आणि गावरान मटण बनवून ठेवले होते.
चालून चालून खरंच खूप भूक लागली होती. आम्ही सर्वांनी या मस्त जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणानंतर थोड्या गप्पा गोष्टी करून झाल्यावरती आम्ही तेथून कोल्हापूरकडे येण्यासाठी रवाना झालो. आजूबाजूचा परिसर इतका सुंदर होता ना की आम्ही तेथे खूप वेळ रंगवालो. आता आमची निघण्याची वेळ आली होती. या जागेने खूप काही आठवणींना उजाळा दिला होता. आजकाल भौतिक परिस्थितीच्या नावाखाली आपण एकमेकांपासून दुरावलो आहोत. आपली पोटं तर भरली पण मन मात्र अतृप्त राहिली असं वाटतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला अजून सुंदर बनवा. मस्त मजेत जगा. बाय.